अंगुलीमालाची धम्मदीक्षा या पाठातला दुसरा भाग आपण पाहणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये या पाठाचा समारोपही आपण करणार आहोत. आपण पाहिलेलं होतं की अंगुलीमालाची आणि महात्मा गौतम बुद्धाची भेट झालेली आहे, बरोबर आहे. आणि दोघांच्या भेटीनंतर महात्मा गौतम बुद्धांनी अंगुलीमालाला काही गोष्टी त्यांनी समजावून सांगितलेले. तर तेव्हा महात्मा गौतम बुद्धांची जी दिव्यवाणी आहे, त्या दिव्यवाणीमुळे अंगुलीमालामध्ये फरक पडतो आणि अंगुलीमाल महात्मा गौतम बुद्धांना असं सांगतो की आपण खूप मोठे तपस्वी आहात, ऋषी आहात, आणि मला तुम्ही दुष्कर्माचा त्याग करायला सांगितलात. निश्चितच मी तसा प्रयत्न करेन, असं म्हणून अंगुलीमाल महात्मा गौतम बुद्धांना शरण येतात. बघा, लक्षात घ्या की अंगुलीमालांचा जो स्वभाव आहे, आपण पूर्वार्धामध्ये पाहिलेलं आहे की लोकांना मारणं, लोकांची बोटं तोडणं, बोटं तोडून त्या माळामध्ये ओवणं, त्याची माळ तयार करणं, असा करणारा अंगुलीमाल शेवटी आपल्या गळ्यातील जी माळ आहे ना, ती माळ, ज्या माळेमध्ये लोकांची बोटं होती, अंगठे होती, अतिशय हिंसक क्रूर अशा पद्धतीने तो लोकांना मारलेला होता, तेव्हा ती गळ्यातली माळ काढून अंगुलीमाल खोल अशा खड्ड्यामध्ये फेकून देतो आणि भगवंत हा शब्द आलेला आहे, महात्मा गौतम बुद्धाचे तो पाय पकडतो. पाय पकडून संघ प्रवेशाची इच्छा व्यक्त करतो. देवाचे आणि मानवाचे मार्गदर्शक महात्मा गौतम बुद्ध म्हणाले, हे भिक्खू, माझ्या मागोमाग ये. आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल हा भिक्खू बनलेला आहे. बौद्ध धर्मामध्ये आपल्याला माहित आहे की जे काही भिक्खू असतात, ते सर्वस्व आपलं त्याग करत असतात. बौद्ध गुरु किंवा बौद्धमधील जे संन्यासी आहेत, त्यांना भिक्खू असं म्हटलेलं आहे. भिक्खू हा पाली शब्द आहे. संस्कृतमध्ये भिक्षू असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या शिकवणुकीचा प्रचार आणि प्रसार करणारे जे असतात, त्यांना भिक्खू असं म्हटलेलं आहे. त्यांचा फार मोठा त्याग असतो. ते बहुतांश भिक्खू हे गृहस्थाश्रमाचा त्याग करत असतात, नातेवाईकांचा त्याग करत असतात, आणि ते बौद्ध गुरुकडून दीक्षा घेऊन तेही स्वतः गुरु होत असतात आणि भिक्षा मागून त्या पद्धतीने ते भोजन करत असतात. स्वतः कुठली वस्तू ते खरेदी करत नाहीत. असं हे अतिशय खडतर अशा पद्धतीचं त्यांचं ते जीवन असतं, जगणं असतं, आणि तेही समाजाच्या हितासाठी, समाजाच्या प्रबोधनासाठी ते काम करत असतात. म्हणून लक्षात घ्या, एक ज्याला आपण असं म्हणू की अट्टल दरोडेखोर, तो ज्या भागात जाईल त्या परिसरामध्ये, अनेक गावामध्ये दहशत पसरायची, लोक घाबरायचे. तेव्हा असा एक दरोडेखोर जेव्हा महात्मा गौतम बुद्धांच्या, महापुरुषांच्या संपर्कामध्ये येतो, की एक अतिशय हिंसक, दुसरे अहिंसक, दोघांची भेट झाल्यानंतर, म्हणजे आपल्या वाणीमुळं सुद्धा, आपल्या बोलण्यामुळं एखाद्याच्या व्यक्तीमध्ये बदल होऊ शकतो. तो कितीही क्रूर असला तरी
आपण त्याला कशा पद्धतीनं सांगतो, बोलतो, हे महत्वाचं आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला महात्मा गौतम बुद्ध आणि अंगुलीमाल यांची भेट, यांच्यामध्ये झालेला संवाद, याकडे आपल्याला पाहता येईल. म्हणून अंगुलीमाल यांनी महात्मा गौतम बुद्धाचं ऐकलेलं आहे. महात्मा गौतम बुद्ध जे सांगतील ते करण्यासाठी अंगुलीमाल आता तयार झालेला आहे. तो आता भिक्खू झालेला आहे. मग अशा या अंगुलीमालाला घेऊन आपल्या हा परिवारातला एक भिक्खू आहे, आपला परिवारातला एक महत्वाचा माणूस आहे, असं महात्मा गौतम बुद्धांना वाटत होतं. म्हणून ते त्या भिक्खूला घेऊन श्रावस्तीला ते आपल्या निवासाकडे निघालेले आहेत. श्रावस्ती हे बौद्ध धर्मातलं एक महत्वाचं असं तीर्थस्थान आहे, तीर्थस्थळ आहे. असं सांगितलं जातं की अनेक वर्ष, दीर्घकाळ महात्मा गौतम बुद्ध हे श्रावस्तीला राहिलेले होते. तेव्हा मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी जमले होते. कशासाठी जमले होते की त्यांना महात्मा गौतम बुद्धांना सांगायचं होतं की अंगुलीमालाविषयी तक्रार करायची होती त्या लोकांना. जेव्हा महात्मा गौतम बुद्ध आले, त्यांना हे सगळा इतिहास त्या लोकांना माहीत नाही. मग त्यावेळेस त्या ठिकाणी लोक बोलू लागले की आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करतो आहे, जखमी करतो आहे आणि स्वतःला मारलेल्या लोकांच्या बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे. त्याचा तुम्ही निपात करा. असा समुदाय ओरडत होता. ते राजाला बोलत होते. प्रसेनजित नावाचा जो राजा होता, त्या राजाला सगळे लोक विनंती करत होते की या अंगुलीमालाला काही करा, पण त्याला तुम्ही संपवा, असं लोक त्या परिसरातल्या प्रसेनजित नावाच्या राजाला सांगत होते. राजाने आश्वासन दिलं होतं मारण्याचं, पण राजाला सुद्धा अंगुलीमालाला संपवणं, अंगुलीमालाला शांत करणं हे शक्य झाले नव्हतं. मग तेव्हा राजा प्रसेनजित राजा अस्वस्थ झाले. अस्वस्थ झाल्यानंतर एका दिवशी सकाळी ते राजा महात्मा गौतम बुद्धांना भेटण्यासाठी जेतवनात ते आले. आणि तेव्हा महात्मा गौतम बुद्ध विचारतात, राजा काय झाले, कशामुळे तुम्ही आलात? तेव्हा महात्मा गौतम बुद्ध आणि प्रसेनजित राजा यांच्यामध्ये काही संवाद त्या ठिकाणी आहेत. तेव्हा राजा त्या ठिकाणी असं बोलतात, नाही भगवान, तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही, पण माझ्या राज्यात अंगुलीमाल या नावाचा एक दरोडेखोर आहे. त्यांनी राजामध्ये खूप अशी धुडगूस घातलेली आहे. लोक त्या अंगुलीमालामुळे भयभीत झालेली आहेत. तो या परिसरातल्या लोकांवर खूप अन्याय अत्याचार करीत आहे. त्याचा निपात करण्याचा मी ठरविलेला होता, परंतु त्यात मी यशस्वी झालो नाही, अयशस्वी झालो, असं तो प्रसेनजित नावाचा जो राजा आहे ना, तो राजा त्या ठिकाणी महात्मा गौतम बुद्धाला बोलत होता. तो सांगत होता आपल्या सगळ्या भावना. तेव्हा त्या राजाला माहित नाही की अंगुलीमाल हा शरण आलेला आहे, महात्मा गौतम बुद्धामुळे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, हे प्रसेनजित नावाच्या राजाला काही माहित नाही. तेव्हा महात्मा गौतम बुद्ध त्या प्रसेनजित राजाला असं म्हटले, आता त्यांनी मुंडन केलेला काशा वस्त्र धारण करून तो आता भिक्खू सारखा झालेला आहे. काशाय वस्त्र म्हणजे भगव्या रंगाचे वस्त्र. तो आता कोणाला मारत नाही, तो चोरी करत नाही, खोटं बोलत नाही. तो आता दिवसातून एक वेळा जेवण करत आहे, तो श्रेष्ठ जीवन जगत आहे. असा एक अंगुलीमाल आहे. त्याला तू पाहिलास? महात्मा गौतम बुद्धांनी त्या प्रसेनजित राजाला विचारलं की असा आता अंगुलीमाल हा असा झालेला आहे, माहित आहे का तुम्हाला? तेव्हा प्रसेनजित राजाला आश्चर्य वाटलं की दरोडेखोर आता खोटं बोलत नाही, मारत नाही, चोरी करत नाही, तो आता भिक्खू झालेला आहे.
याच्यावर त्या राजाचा विश्वासच बसेना. तेव्हा ते राजा महात्मा गौतम बुद्धांना असं म्हणतात की भगवान, मी त्याला वंदन करीन, तो जर असा असेल तर झाला असेल, त्याला भेटण्यासाठी उठून मी उभा राहीन, त्याला मी बसण्याचे आवाहन करीन, त्याला वेगवेगळे वस्त्र देईन, काही वस्तू स्वीकारण्यासाठी मी त्याला विनंती करीन. एवढंच नाही, मी त्याचं रक्षण करीन, तो सुरक्षित राहायला पाहिजे याची मी व्यवस्था करीन. परंतु भगवंता, की अशा दुष्ट आणि पापी माणसावर सद्गुणांची छाया तरी कसे पडेल, त्याच्यामध्ये बदल तर कसा होईल, हे शक्य आहे काय, असं प्रसेनजित राजा महात्मा गौतम बुद्धांना प्रश्न विचारत होता. कारण महात्मा गौतम बुद्ध प्रसेनजित राजाला वाटलं होतं की नाही, हे शक्यच होणार नाही. त्या क्षणी महात्मा गौतम बुद्धाजवळ अंगुलीमाल बसलेले होते. लक्षात घ्या, ते भिक्खू झालेले होते. जवळ बसलेल्या अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दागून भगवंत म्हणाले, राजा, हा पहा अंगुलीमाल. या परिसरामध्ये ज्याची फार मोठी भीती होती, जे लोक घाबरले होते, तो आता अंगुलीमाल हा दरोडेखोर राहिला नाही, तो भिक्खू झालेला आहे. हे बघ, हे माझ्याच बाजूला बसलेले आहेत अंगुलीमाल. असं म्हणून महात्मा गौतम बुद्ध त्या अंगुलीमालाकडे पोटाचा निर्देश करून राजाला अंगुलीमाल दाखवतात की हेच आहेत अंगुलीमाल. हे ऐकताच खरं तर प्रसेनजित राजा हा निशब्द झालेला होता. त्या राजाला काही बोलता येत नव्हतं. कारण जी गोष्ट शक्यच नाही, अशक्य असलेली गोष्ट जी शक्य झालेली आहे, पुन्हा पुन्हा त्याचा त्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. तेव्हा घेण्याचं काही कारण नाही. महात्मा गौतम बुद्ध सांगत होते, हा अंगुलीमाल आहे. मग तेव्हा अंगुलीमाल, प्रसेनजित राजा आणि महात्मा गौतम बुद्ध यांच्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा होते. परंतु अंगुलीमालाला सर्व गोष्टी आपण पुरविलं पाहिजे असं प्रसेनजित राजाला वाटत होतं. परंतु अंगुलीमालाने ते सगळं नाकारलेलं आहे. अंगुलीमालाने वनवासाची, भिक्षेवर जगण्याची, तीही पेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा त्यांनी केलेली होती. त्यामुळं राजांनी जे काही द्यायचं ठरवलं अंगुलीमालाला, ते अतिशय विनम्रपणे अंगुलीमालाने सर्व नाकारलेलं आहे. की त्या ठिकाणी प्रसेनजित राजाला वाटलं की खरोखरच भगवंता महात्मा गौतम बुद्ध हे किती मोठं आश्चर्य आहे, हे फार मोठं आश्चर्य आहे. एका अमाणूस, ज्याच्यामध्ये मानुष्यता नव्हतीच, जो अमाणूस होता, त्याला तुम्ही माणसात आणलं. जो खरं तर अपराजित होता, ज्याला कोणी मारत नव्हतं, ज्याच्याकडे कोणी जातही नव्हतं, त्याला तुम्ही पराभूत केलात. अशांत माणसाला तुम्ही अतिशय शांत केलात. म्हणून प्रसेनजित राजा महात्मा गौतम बुद्धा पुढे हात जोडून ते उभे राहिले. तुमची किती मोठी किमया आहे, तुमची काय वाणी असेल, कशी वाणी असेल, की ज्याला लोकांनी खरं तर काठीनं, तलवारीनं सुद्धा जिंकू शकले नाहीत, परंतु कुठल्याच काठीचा, शिवीचा देखील वापर न करता, उपयोग न करता आपण या अंगुलीमालाला जिंकून घेतलात. अंगुलीमालाला आपण आपलंसं केलात. हे कोणालाही शक्य नव्हतं. अशा पद्धतीने प्रसेनजित राजा एकीकडे आनंदी झालेला होता. त्याला खूप आनंद वाटत होतं की फार मोठं आपल्या राज्यातलं जे संकट आहे, ते संकट म्हणजे अंगुलीमाल होता. आता हे संकट नाहीसं झालेलं आहे, कारण अंगुलीमालच आता स्वतः संत झालेला आहे. अंगुलीमालच आता भिक्खू झालेला आहे. याचं एक फार मोठं आनंद त्या प्रसेनजित राजाला वाटत होतं. आणि या प्रसेनजित राजाने त्या महात्मा गौतम बुद्धाची कृतज्ञता तो वारंवार व्यक्त करत होता. की अशा पद्धतीने मग आता अंगुलीमाल जे काही
संतांचं, भिक्खूंचं किंवा महात्मा गौतम बुद्धाचं जे उपदेश आहे तो उपदेश आता लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. म्हणून भिक्षा मागत लोकांचं प्रबोधन करत भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल आता गावोगावी फिरू लागले. बघा, एक घटना अशी घडली की भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल जेव्हा भिक्षेसाठी श्रावस्तीला जात असताना त्या ठिकाणी एका माणसानं अंगुलीमालाला वीट फेकून मारलेली होती. बघा, लक्षात घ्या, एक 2-4 किलोमीटर, 8 किलोमीटर, 10 किलोमीटर लांब आहे अंगुलीमाल असं समजल्यानंतर लोक घाबरून पळून जायचे लांबूनच. तर तो अंगुलीमाल जेव्हा भिक्खू होतो तेव्हा एक माणूस त्याला वीट फेकून मारतो, कोणी लाकडानं त्याला मारतं, कोणी खापराचा तुकडा आहे, दगड आहे, हे घेऊन त्या अंगुलीमालाला त्या ठिकाणी मारत असतात. अंगुलीमालांना खूप मार लागलेला आहे. अंगुलीमाल हा रक्तबंबाळ झालेला आहे. त्याच्या भिक्षापात्राचे सगळे तुकडे तुकडे झालेले आहेत. त्याची अंगावरची वस्त्र फाटून गेलेली आहेत. लोकांनी वीट मारल्यामुळं, काठीनं मारल्यामुळं किंवा दगडाने मारल्यामुळं सगळ्याचे तुकडे झालेले आहेत, वस्त्र फाटून गेलेली आहेत. तशाही अवस्थेमध्ये अंगुलीमाल महात्मा गौतम बुद्धापुढे येऊन उभं राहतात. बघा, लोकांनी अशा पद्धतीने माझी अवस्था केलेली आहे. तेव्हा महात्मा गौतम बुद्ध अंगुलीमालाला असं सांगतात की हे सगळं तू सहन कर. अशा पद्धतीने अंगुलीमाल ह्या सगळ्या गोष्टी सहन करतो. अंगुलीमाल महात्मा गौतम बुद्धाची जी शिकवण आहे ती शिकवण स्वीकारतो आणि असा एक फार मोठा डाकू अंगुलीमाल एक संत पुरुष बनतो की संतांच्या सहवासामध्ये, महापुरुषांच्या सहवासामध्ये आल्यामुळं माणूस हा कसा सद्गुणी बनतो, सद्विचारी बनतो, एक चांगला माणूस बनतो, याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला अंगुलीमालाची धम्मदीक्षा या पाठाकडे पाहता येईल की तो शरण आलेला आहे आणि तो भिक्खूप्रमाणे आपलं जीवन तो त्या ठिकाणी जगत आहे. आणि त्या ठिकाणी महात्मा गौतम बुद्ध अंगुलीमालाला सगळ्या गोष्टी समजावून सांगतात. स्वतःला अंगुलीमाल म्हणून व प्रवाहपतीत होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो. बघा, शेवटी अंगुलीमाल महात्मा गौतम बुद्धाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. स्वतःला अंगुलीमाल म्हणून मी प्रवाहपतीत होऊन दरोडेखोराचे जीवन जगत होतो, पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्यावर आणले. अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने माखलेला होतो, आता माझा उद्धार झालेला आहे. अशी भावना अंगुलीमाल व्यक्त करतो. खरं तर मी अनेक लोकांना मारत होतो, मी खूप हिंसक होतो, मी खूप पाप करीत होतो, मी दरोडेखोर होतो, लोक मला खूप घाबरत होते, मी अनेकांना दुखावलेलं आहे, अनेकांना मारलेलं आहे. हे माणुसकीला काळीमा फासणारं सगळं मी जगत होतो. मी पशुसारखं जीवन जगत होतो. खरं तर मी माणूस नव्हतो. परंतु महात्मा गौतम बुद्धांनी मात्र खऱ्या अर्थाने मला प्रवाहामध्ये त्यांनी आणलेलं आहे आणि प्रवाहामध्ये आणून त्यांनी मला चांगली शिकवण दिली, चांगला सल्ला दिला, चांगल्या प्रकारचं त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं मी आज खऱ्या अर्थाने एक माणूस झालेलो आहे. मी आता मुक्त झालेलो आहे. मी इथून पुढे समाजासाठी, सर्वसामान्य माणसासाठी चांगलं काम करेन, प्रबोधनाचं काम करेन, लोकांना मी उपदेश करेन, अशा पद्धतीची प्रतिज्ञा करत अंगुलीमाल हा महात्मा गौतम बुद्धाविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. मग नेमकं या लेखातून काय सांगायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की सद्गुणी माणसाच्या सहवासात जर आपण आलो
एखादा कितीही दुर्जन माणूस असला, बघा तो किती तो मंदिरात गेला, वेगवेगळ्या वाऱ्या केला, काही केला तरी त्याच्यात फारसा फरक होतोच असं नाही. परंतु तो जेव्हा एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या सहवासामध्ये जातो, दुर्जन कितीही असला तरी, जसं संतांनी म्हटलेलं आहे की कडू वृंदावन साखरे घोडिले, तरी काय गेले कडूपण. त्याचं कडूपण जात नाही. तसं अनेक तीर्थाटन केल्यामुळं सुद्धा दुर्जन माणसं सज्जन होतातच असं नाही. परंतु तोच माणूस जेव्हा संतांच्या सहवासामध्ये येतो, कालांतराने का होत नाही, त्याच्यामध्ये बदल होत असतो. ही संतांची आणि महापुरुषांचं एक वेगळेपण असतं की संत आणि महापुरुष काय करत असतात की एखाद्या व्यक्तीला जवळ घेतल्यानंतर त्याला ते आपल्यासारखं करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून संत तुकारामांनी एका अभंगामध्ये जे म्हटलेलं आहे की सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी त्याचे, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे, लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची, तुका म्हणे पहा शब्देची हा देव. की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. आपले खरे देव हेच आहेत. खऱ्या अर्थाने हे संत आहेत, महापुरुष आहेत. कारण एखाद्या परिसाचा स्पर्श, असं सांगितलं जातं की परिसाचा स्पर्श जेव्हा लोखंडाला होतो तेव्हा त्या लोखंडाचं सोनं होतं. परंतु परीस त्या लोखंडाला परीस करू शकत नाही. आपलं रूप, परीस हे आपलं रूप त्या लोखंडाला देऊ शकत नाही. त्याच्या स्पर्शामुळे सोनं होत असेल. परंतु संतांचं आणि महापुरुषांचं तसं नसतं. संत आणि महापुरुष खऱ्या अर्थाने भक्तांना ते आपलंसं करत असतात. तो आपल्यासारखाच झाला पाहिजे अशी त्यांची एक स्वच्छ निर्मळ अशी भावना असते. म्हणून खऱ्या अर्थाने महात्मा गौतम बुद्धासारखे अजून त्या तोडीचे नाही, परंतु समाजात अनेक काही लोक आहेत, ते जर अशा पद्धतीनं थोडंसं सक्रिय होऊन जी चांगली लोक आहेत ती सक्रिय जर झाली, समाजाचं ते प्रबोधन जर केली, तर खऱ्या अर्थाने यामध्ये समाजाचं हित दडलेलं असतं. आज 21व्या शतकामध्ये आपण पाहतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानामध्ये क्रांती होत आहे. वेगवेगळे अणुबॉम्ब त्या देशामध्ये लोक रासायनिक सगळे अणुबॉम्ब तयार करत आहेत. ते आपण नेहमी ऐकतो की किती म्हणजे मोठं संहार होऊ शकते एखादा अणुबॉम्ब जेव्हा टाकलं जातं तेव्हा. आणि हे आपण हिरोशिमा आणि नागासाकीच्या संदर्भामध्ये पाहिलेलं आहे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, की आज त्याच्या कितीतरी पटीने अधिक ताकदीचे अणुबॉम्ब तयार करत आहेत. आणि समाजात सुद्धा जागोजागी आपण पाहतो हिंसेचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून आजही समाजाला खऱ्या अर्थाने महात्मा गौतम बुद्धांच्या अहिंसात्मक विचाराची गरज आहे. युद्ध नको मज बुद्ध हवा. युद्धाची गरज नाही. महात्मा गौतम बुद्धांचे विचार जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतील, जातील, तेव्हा निश्चितच समाजामध्ये युद्ध होणार नाही, हिंसा होणार नाही. कारण महात्मा गौतम बुद्धांच्या मार्गदर्शनामुळे जर एखाद्या मोठा डाकू, जर अंगुलीमालासारखा डाकू जर सत्पुरुष बनत असेल, साधू बनत असेल, तर या समाजामध्ये लहान सहान अशी वाईट कृत्य करणारी जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा निश्चितच हा बदल होईल, परिवर्तन होईल. म्हणून बुद्धांचा विचार, बुद्धांचा संदेश, बुद्धांच्या विचाराची जी शिदोरी आहे ती शिदोरी लोकांपर्यंत नेऊन पोचवणं, लोकांपर्यंत नेऊन सोडणं हे खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. म्हणून अंगुलीमालामध्ये हा जो एक न भूतो न भविष्यते आपण असं म्हणू, की जे लोकांना वाटलं होतं की हे सगळं शक्यच नाही, संत आणि महापुरुष आपल्या प्रेम, दया, आपुलकी, विचार, करुणेच्या माध्यमातून
समाजामध्ये बदल करत असतात. याचं उदाहरण म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो लेख आहे, अंगुलीमालाची धम्मदीक्षा, मुळात या लेखामध्ये जसं अंगुलीमालाचं हे चरित्र आहे, हा चरित्रात्मक लेख असला तरी हा लेख एक प्रकारचा वैचारिक लेख सुद्धा आहे. हा लेख महात्मा गौतम बुद्धांचा जो उपदेश आहे, महात्मा गौतम बुद्धाची वाणी, महात्मा गौतम बुद्धाचे विचार, की समाजामध्ये कशा पद्धतीने बदल घडून आणू शकतात. एखादा दुर्जन माणूस सुद्धा सज्जन कसा होऊ शकतो, एखादा अट्टल डाकू देखील संत कसा होऊ शकतो, याचं उदाहरण म्हणून आपल्याला या अंगुलीमालाची धम्मदीक्षा या पाठाच्या माध्यमातून पाहता येईल की शेवटी महात्मा गौतम बुद्धाची जी शिकवण आहे, ती शिकवण समाजाला तारणारी आहे, ती शिकवण समाजाला तारणारी आहे. म्हणून या शिकवणुकीचा आदर्श आपण घेतला पाहिजे. महात्मा गौतम बुद्धाचे विचार, तत्वज्ञान आपण अंमलात आणली पाहिजे.